This was our ash god from last year. It has been more than 6 months it is sitting on the kitchen counter. So आपला कोहळा आठवत असेल तुम्हाला, आज नवीन चूल आहे. सो कोहळ्याची एक स्वीट डिश. वी आर गोइंग टू मेक सम डेझर्ट आउट ऑफ दिस. लेट्स लुक हाऊ इट इज फ्रॉम इनसाइड. चला कापायला रेडी. एक क्वेश्चन आहे, आवळा देऊन कोहळा काढणं म्हणे तो हाच कोहळा का? ते मला माहित नाही, प्लीज माहित असेल तर सांगा. पण ॲश गॉड म्हणतात कारण की ॲश सारखं वाईट असतं त्याला सगळीकडून. पण चला नवीन चुलीकडे जाऊयात. नवीन चूल आहे सो पटकन आपण हळदी कुंकवानी सुरुवात करूयात. मला कुठलीही चांगली गोष्ट काहीतरी गोडानी आवडते करायला. आय ऑलवेज स्टार्ट विथ अ डेझर्ट इवन ऑन द फार्म टूर. फार्म टूरच्या दिवशी सुद्धा मी नेहमी आधी स्वीट करते. सो आता मला भीती वाटते आतमध्ये कसं असणार आहे. इट वॉज क्वाईट हेवी सो आय एम एक्सपेक्टिंग इट इज स्टिल गुड. लेट्स dig into it. Oh my goodness, this is not going to be easy. So कोहळ्यापासूनच पेठा करतात. So if you know about the Agra पेठा, it is made from this pumpkin. It's not a pumpkin, but a god. It's a god family. So look at the white thing. That's how it protects itself also. It's so heavy. गणपती बाप्पा मोरया. यप. पूजेच्या दिवशी कोहळा फोडतात. आणि तसंच आम्ही जेव्हा हे नवीन घर फार्म हाऊस घेतलं होतं तेव्हा त्यांनी हा कोहळा फोडला होता. हा नाही म्हणजे पण त्या कोहळ्याचं बी मी लावलं होतं, सहज लावलं होतं आणि त्याच्यातून हा एवढा मोठा कोहळा आलेला आहे. सो इतकं सोपं असतं लावायला, काहीच इश्यू नाही आहे. बापरे हे खूप जास्त काप देते पण मला त्याचं ओपनिंग सापडत नाही आहे. फोडायला पाहिजे ना, ॲक्च्युली फोडायला पाहिजे ना. One, two. Wow, wow, look at that. That is so good. आता ह्याच बिया मी घेणार आहे आणि आता लावणार आहे. म्हणजे हे दुसरं वर्ष असेल त्याचं. कोहळ्याचा ज्यूस पण खूप छान लागतो असं म्हणतात. आम्ही तरी ट्राय नाही केलाय पण मी करणार आहे आता. दॅट इज नाईस. केवढा थिकनेस आहे. पेठा कर, पेठा करायचा. पण पेठा इतका प्रोसेसिंग त्याची मोठी असते. सो हे घ्यायचं आणि याला टोचे पाडायचे, म्हणजे स्किन काढून टोचे पाडायचे आणि मग नंतर ते म्हणजे उकळायचं. मग त्याचे पाकामध्ये उकळून परत सगळं पाक ड्राय होईपर्यंत ठेवायचा आणि मग होतो तो पेठा. बापरे, त्याच्यापेक्षा ज्यूस ते मी साखर टाकू. पण मला पेठा खूप आवडतो, माझं फेवरेट आहे. सो मी याचं साल काढून घेणार आहे आता. Be careful. It's going to be tricky. पूर्वी कसे काय वेळी वापरायचे, साल बिल काढायला सुद्धा वेळी वापरायचे. म्हणून माझा प्रयत्न आहे तसंच करायचं. नाहीतर स्किन काढायचं आहे आमच्याकडे पिलर. पण एक छोटासा पीसला काय हरकत नाही असं करायला. So what is the procedure you are going to do? काय करणार आहे त्याच्यावर? मी याचा हलवा करणार आहे. सो आपल्या शिऱ्यासारखंच करणार आहे पण कोहळा टाकून. सो फक्त कोहळ्याचं पण करतात नुसतंच आटवून. पण आपण बकरीचं दूध वापरणार आहोत आणि कोहळा. लेट्स सी हाऊ इट गोज. आपल्या मीनाचं दूध आहे मस्त मस्त. जसं आम्ही सारखं सांगतो की आमचं हे सेल्फ सफिशियंट जर्नी आहे. म्हणजे आत्मनिर्भर. आमची भाज्या आमच्या स्वतःच्याच असतात, ऑर्गॅनिक, कम्प्लिटली केमिकल फ्री, कुठलंही विष नाही. आणि त्याचबरोबर बकरीचं दूध, काही दिवसांनी गाईचं दूध पण असेल. पण हे आम्ही कसं करतो, जॉब सांभाळून पण कसं करता येतं. आणि येऊन ही सुंदर जागा बघण्यासाठीच आम्ही फार्म टूर पण करतो. फार्म टूर आता महिन्यातून एकदाच असते. पण मी काय म्हणतो, आमची इतकी सुंदर चूल आहे, मस्तपैकी नजारा आहे, या करा, आम्हाला खायला घाला. परिमलचं खूप जास्त खूप दिवसाचं म्हणणं आहे की आपण कुकिंग एक्सपिरियन्स करू. इथे काय असतं ना, ते ग्रीक फूडचं कुकिंग एक्सपिरियन्स असतं, नंतर स्पॅनिश फूडचं असतं,
त्याच्याचबरोबर मी अजून पाहिलं होतं पास्ता पिस्ता बनवायचं, म्हणजे ते इटालियनचं असतं. तर तो म्हणतो आपल्या भारताचं काय नको, चुलीवर स्वयंपाक, म्हणजे एकदम Maharashtrian style. So that's kind of a food cooking experience that he wants to launch at Patil Kulkarni Farms. It's a very good idea. You will love it. We will help you with everything. Like, we will help you set. We will be there with you. If you want fresh vegetables from the garden, we will get you those too. You just have to come and experience that kind of cooking as well. सो हा सगळा कोहळा मी करतानाच त्याच्यातून केवढं पाणी आलंय, मला असं प्यावंसं वाटतंय. खरं चव बघायला हरकत नाही. आपण बघूयात एक थोडीशी त्याची पाण्याची चव. हे असं आहे. असं म्हणजे त्याला काही फ्लेवर नाही आहे खरं तर. 5 मिनिटांनी तो नॉर्मल असेल तर मी पितो. कोहळा, it's so highly medicinal. There are so many people who tell about the advantages of having this, but it is so easy to grow. अगदी म्हणजे मी कुंडीमध्ये बी टाकलं होतं आणि ते आलं आणि त्याचे एवढे मोठे 3-4 कोहळे आले होते. It is just like I randomly had put the seeds from the puja that we had done. आणि हे खूप टिकतात. 6 महिने, 6 months it was on the kitchen counter. I don't believe that it is still so fresh, so fresh. आमचं घरचंच तूप पण आहे, मीनाच्या दुधाचं मस्त रवाळ तूप. This is our own ghee from the goat milk. So it's not a big quantity as of now, but it is good for us. as for our family. माझा ना आता पेशन्स संपून गेला म्हणून मी कट करून घेतलंय. सो सम ऑफ देम आर ग्रेटेड अँड सम ऑफ देम आर कट बिकॉज आय रिअली वॉन्ट टू हरी. आय एम सो हंग्री. No, not hungry. But in this we are going to add all the dry fruits. So kaju, badam, manuke, we're going to put it in the तूप. यम. यात आपण भाजलेला रवा टाकणार आहोत. मी आधीच भाजलेला आहे रवा तो. हे मीनाचं दूध आहे. इट्स आवर गोट मिल्क, फ्रेश रॉ गोट मिल्क. आपण सगळा तो कोहळा किसलेला आणि चिरलेला त्याच्यात टाकणार आहे. दिस इज ऑल आवर हलवा कोहला. कोयला with the water in it. कोहळ्याचा हलवा म्हणजे काय? कोहला. कोल्हा जाऊ दे, खूप झाले व्हेरिएशन्स. साखर टाकून घेऊयात. मी अंदाजे टाकते साखर. ती अजून घरी नाही बनवले आम्ही. करता येईल माहितीये. ॲक्च्युली इथे ज्वारी लावतात आणि त्या ज्वारीच्या स्टॉक्स म्हणजे त्या ज्या काठ्या असतात त्याचा रस काढतात आणि त्याचं असं गुळासारखीच सेम प्रोसेस करतात आणि सिरप बनवतात. सो माझा प्लॅन आहे, अजून ह्यावर्षी मी लावली नाही आहे, पण आपल्याकडे जर करत असतील तर नक्की सांगा. सो आय वॉज टॉकिंग अबाउट हॅव्हिंग जोआर स्टिक्स टू मेक सिरप, स्वीट सिरप, जस्ट लाईक शुगर केन ज्यूस. द जोआर स्टिक्स आर ऑल्सो व्हेरी स्वीट. So this year I wanted to do it. I don't know, we're running behind so much in the season. शिजलेलं आहे, एकदम मस्त दिसतंय. कोहळ्यात जरा पाणी असतं त्यामुळे मला फार काही आठवायचं नाहीये, कारण का मग काय त्याचे सगळे न्यूट्रिएंट्स जातील. हे मी केशरचं दूध आणलंय. सो आपण थोडंसं टाकूयात, नाही तर अजून पातळ होईल. ते टाकते, खीर सारखं होईल का, हरकत नाही. पोळ्याची खीर ते उद्या आटेल, म्हणजे अजून सुद्धा. पण दिसायला तरी वास तरी मस्त येतोय. वास म्हणू नकोस. 10-15 कमेंट फक्त त्याच्यावर येतील, बाकी काही बघणार नाही. वास म्हणू नका. वाढून घेऊयात. थोडंसं घट्ट अजून चालेल, पण आपल्याला आठवायचं नाहीये. हे मी परिमलच्या बर्थडेसाठी करणार होते. आय वॉज गोइंग टू मेक इट फॉर परिमल्स बर्थडे, बट देन वर्क वीक
ऍब्सोल्युटली नॉट पॉसिबल अँड आय वॉन्टेड टू डू इट ऑन द नाही छोला. बर्थडेला काय झालं? हा ते पण विसरून चालणार नाही. तो व्हिडिओ नक्की बघा. पण हा घास आता बर्थडे बॉयला देऊयात. मनुकावाला, काजू बदाम द्या द्या द्या. वाला. गरम गरम आहे खूप पण गरम जरा आहे, थांबा. चटका बसायचा. कसं गोड असलं की लगेच रेडी परिमल. नाही तो चमचा तू घे, ते ताट इकडे दे. केशर टाकलंय म्हणून मी वेलचीची पूड टाकली नाही. केशरचा मला तो सुगंध हवा आहे. पण घे रे. अरे ये ना भरवते. हॅपी बर्थडे टू यू. गरम आहे का खूप? ताट दे ना. अरे थांब जरा मला ट्राय करू. वाव टू गुड. अप्रतिम अप्रतिम. चला आता. अगं 2 घास खाल्ले तू. करून बघा नक्की. खूपच छान लागतं. उद्या अजून मुरल्यानंतर अजून छान लागेल. यम. चला आता खाऊ द्या.